हाय एव्हरीवन. श्री शिवाय नमस्तुभ्यम सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी व्हिडिओची सुरुवात आम्ही निघालो आहे गावाला जाण्यासाठी. तिथूनच केली आहे. डायरेक्ट गाडीत बसलो आणि मग व्हिडिओला सुरुवात केली आहे आम्ही आता चाललो आहे. माझं सासर म्हणजे आमचं प्रॉपर गाव मोरेनगर, इथे रिलेटिव्हचे लग्न आहे ना, त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे. तर आई, पप्पा, हे ऋतू आणि मी आम्ही चाललो आहे. मागे मी, आई आणि ऋतू बसलेलो होतो. पुढे ही गाडी चालवत होते आणि बाजूला पप्पा बसले. तर आम्ही नाशिकहून सकाळी 11-11:30 वाजता निघालो होतो. तसं थोडं लेटच झालं होतं आम्हाला निघायला, कारण आम्ही जर असं उन्हाळ्यात जायचं असेल ना गावाला तर 9-9:30ला घरातून निघतो. पण यावेळेस आम्हाला जाताना खडकओझरला केदराई माताचं मंदिर आहे ना, तिथं जायचं होतं. तर त्या मंदिरात जाण्यासाठी आम्हाला नैवेद्य करून न्यायचा होता पुरणपोळीचा. तर मग आम्ही सकाळी तो स्वयंपाक केला पुरणपोळीचा सर्व, त्याच्यामुळे थोडं लेट होऊन गेला आम्हाला निघायला. तर इथं आम्ही आता खडकओझरला पोहोचलो. तिथं आई आणि हे उतरले होते दुकानात, कारण ओटीचं काही सामान घ्यायचं होतं. नारळ वगैरे आणि गहू हे घ्यायचं होतं. तर ते सामान घेतलं आणि मग आम्ही खडकओझरच्या रस्त्याला लागलो. तर तिथून चाललो होतो. जास्त गर्दी नव्हती त्या रस्त्याला, बघताय ना तुम्ही. ऊन खूप सारं होतं आणि आम्हाला तिथं कशासाठी जायचं होतं हे सांगतेच मी तुम्हाला पुढे. तर हे बघा, इथं आम्ही चाललो होतो. 12 वाजले असतील आणि इथं ना आजूबाजूला पूर्ण शेताचाच परिसर होता. दिसतोय ना तुम्हाला. छान पण वाटत होतं बघायला. तसं आम्हाला शेताची सवय आहे, कारण माझ्या सासरी पण शेती आहे आणि माहेरी पण शेती आहे. आणि माझं सासर मोरेनगर आणि तिथंच जवळगाव माझं माहेर सटाणा. तर हे बघा, इथं आम्ही आता मंदिराच्या एरियामध्ये एंट्री केली तर तिथे पहिले ना अशी पावती फाडावी लागते. तर तिथं आम्ही पावती वगैरे फाडून घेतली. यांनी पुढे पैसे वगैरे दिले, मग आम्ही एंट्री केली. हे बघा, इथं गाडीतून उतरायच्या पहिले ऋदूला मी पाणी वगैरे पाजून दिलं, कारण ऋदू ना गाडीत झोपलीच होती. सकाळी घरी ती काही झोपली नाही. गाडीत बसताबरोबर ती झोपून गेली. पण बरोबर मंदिर आल्यावरती ना तिची उठून गेली. मला वाटलं आता हिला उठवावं लागेल, पण काय नाही, तिची मस्त उठून गेली. त्याच्यामुळे तिला पाणी वगैरे पाजलं आणि आता इथं आम्ही चाललो होतो. आई, हे पप्पा पुढे चालतंय, मी मागून येत होती. तर हे बघा, इथं आजूबाजूला ना सर्व असं पूजेच्या सामानाचे, ओटीचे दुकानं लावलेले असतात. छान एरिया आहे हा. आणि आम्ही नैवेद्याचं सामान घेतल्यामुळे जेवण वगैरे काही घरी काहीच केलं नव्हतं, कारण देवी आईला नैवेद्य दाखवल्याशिवाय काही खायचं नव्हतं ना. त्याच्यामुळे आमचे खायचे डबेस पण आम्ही सोबतच घेतले होते. तर त्यासाठी चटई वगैरे असं सगळंच घेतलं होतं ना. तर ती चटई आणि तेच आईंच्या हातात आहे. आणि तिथं ना आता रस्त्याचं काम पण चालू झालं आहे. तर रस्त्यावर पाणी मारणं वगैरे सगळं चालू होतं आणि छान पण वाटत होतं. आणि आम्ही संडेचं निघालो होतो, तर आम्हाला असं वाटलं होतं की मंदिरात काही गर्दी वगैरे काही राहणार नाही. पण तिथं जाऊन बघतो तर एवढी सारी गर्दी होती. कोणाचे लहान बाळाचे जावळ काढायचे होते, तर कोणाचं काय नैवेद्य वगैरे दाखवायचे होते, कोणाचे नवस बोलले होते ते आणायचे होते. तर आम्ही तिथं मध्ये गेल्यावर असं मोठं शेड केलं आहे ना, तिथं मस्त आमची चटई टाकून घेतली आणि आम्ही जो नैवेद्य आणलेला होता पुरणपोळीचा, तो सर्व डिशमध्ये काढून घेतला. तर पुरणपोळी, रस्से, भात, भजे, कुरडई, पापड, खीर असं सर्व आम्ही 2 ताटं तयार केले आणि एका ताटात ना छोट्या छोट्या 7 पुरणपोळ्या करून त्या 7ही असरांना दाखवायच्या होत्या. तर तो नैवेद्य तयार केला. तर तिथं मध्ये मध्ये ऋदूची लुडबुड चालूच होती. बाबा तिला सांभाळत होते. त्यानंतर मग आम्ही सर्व ताटं तयार केले होते ना, ते घेऊन मग चाललो होतो मंदिरात. ऋदूला पण मी टोपी वगैरे घालून दिली. तिला पण न्यायचं होतं ना, तर तिला तिच्या पप्पांनी घेतलं. आई आणि मी नैवेद्य घेऊन चाललो होतो. छान आहे. मंदिराचा एरिया खूप मस्त आहे आणि गर्दी पण होती. हे बघा, किती लाईन होती. असं इतर वेळेस अमावस्या वगैरे तेव्हा तर खूपच गर्दी असते या मंदिरात, पण आजसुद्धा एवढी गर्दी होती याचं आम्हालासुद्धा आश्चर्यच वाटत होतं. तर मग तिथं आम्ही लाईनीत उभं राहिलो. हा मंदिराच्या आजूबाजूचा सर्व परिसर आहे. खडकओझरला केदराई मातेचं मंदिर आहे. इथं येऊन लोक नवस बोलतात. परत तिथं पाणी आहे ना, तिथं आंघोळ केली तरी चांगलं असतं असं बोलतात. तर तिथं आंघोळ करतात. तर मी पण इथं 2-3 वेळेस आंघोळ केलेली आहे. आम्ही याच्या आधी पण आलो आहे. आंघोळीसाठी यायचो आम्ही. तर आज आम्हाला ना ऋदूचे जे जावळ काढले होते ना, ते जावळ इथं देवी आईच्या मंदिरात देवी आईला चरण स्पर्श करून व्हायचे होते. त्याच्यामुळे आम्ही आलो होतो इथं. म्हणूनच नैवेद्य दाखवायचा होता आम्हाला. त्यानंतर मग आम्ही मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेतलं छानपैकी. मी, ऋदू, आई सर्वजण मंदिरात आतमध्ये गेलो होतो. पण तिथे आतमध्ये ना मोबाईलला अलाउड नसतो, त्याच्यामुळे आम्हाला आतलं काही शूट करता आलं नाही. तर आम्ही मस्त नैवेद्य वगैरे देवी आईला दाखवला. त्याच्यानंतर जावळ अर्पण करून दिले, पाण्यात वाहून दिले आणि मग
परत तिथं आलो होतो शेडमध्ये, तर तिथं मस्त मग आम्ही सगळ्यांनी जेवणं केले. ऋदूचं पण मी तिथं भात वगैरे तिचं पण जेवू घालून दिलं होतं. त्याच्यानंतर आम्ही जेवणं केले. मस्त असं ट्रिपसारखं पण वाटत होतं. छानपैकी पुरणपोळीचं जेवण केलं. आई मी इथं जेवतोय, यांचं आणि पप्पांचं झालं होतं. मग हे ऋदूला सांभाळत होते. त्यानंतर मग मी पण जेवण करून घेतलं. ऋदूचं झाल्यावर आई आमचं जेवणं चालू होते. हे बघा ऋदू खेळत होती तिथं. मग आमचे जेवणं वगैरे आटोपले. त्यानंतर मग आम्ही तिथलं सामान वगैरे, आमचे भांडे वगैरे सगळं उचलून घेतलं. चटई उचलून ठेवली. तिथे सर्व जागा स्वच्छ केली आणि मग आम्ही जायला निघालो होतो. तिथे बाजूला पण काही बाया बसल्या होत्या, तर त्यांनी त्यांच्या बाळांना तिथंच मस्त झोळी बांधून घेतलेली होती. 2-3 झोळ्या बांधून घेतलेल्या होत्या. तिथं त्यांचे बाळ मस्त झोपलेले होते आणि मग तिथं शेडमध्ये एका बाळाचे जावळ काढण्याचा पण कार्यक्रम चालू होता. मग आम्ही आता इकडं गाडी जिथं लावली होती ना, तिथं येत होतो. ऋदू होती माझ्याकडं. तिथं वाजवत होते ना, बँड वाजवत होते, तर ऋदू बघा कशी नाचत होती. जावळ काढण्यासाठीच ते पण कार्यक्रम होता तो. तिला मग खाली उभं केलं नाचण्यासाठी, तर बघा ती कशी नाचत होती आणि त्या लोकांची गंमत पण बघत होती. मग आता आम्ही गाडीत बसलो आणि निघालो होतो जायला रस्त्यात. तर आता आम्ही डायरेक्ट मोरेनगरला जाणार होतो. मध्ये ही बारी लागते, एक घाटसारखंच आहे ते, पण त्याला भावड बारी असं बारी म्हणूनच म्हणतात. तिथे डोंगर वगैरे आजूबाजूला असं आहे आणि तिथं पण आता रस्त्याचं काम चालू आहे. तर गाड्या आणि ते मोठमोठ्या गाड्या आणि ते होत्या तिथं उभ्या, बुलडोझर वगैरे असं सगळं, आणि ऊन पण खूप होतं. हे बघा दिसतंय ना तुम्हाला. आणि तिथंच एक छान छोटंसं मंदिर पण आहे, तिथं पण थांबतो आम्ही. पण आता रस्त्याचं काम चालू असल्यामुळे आम्हाला काही थांबायला जमलं नाही. त्याच्यामुळे आम्ही आता डायरेक्ट घरीच जाणार होतो. हे बघा हेच ते मंदिर. घरी गेल्यानंतर मग आम्ही थोडासा आराम केला. ऋदूला मी झोपवलं. मग नंतर संध्याकाळी चहा पाणी वगैरे घेतलं. तिथं काही मला शूट करायला जमलं नाही. त्यानंतर संध्याकाळी मी ना माहेरी म्हणजे सटाण्याला जाणार होती. तर तुम्ही व्लॉग नक्कीच पुढे कंटिन्यू करा. हे बघा ऋदू नंतर पुढे जाऊन बसली आणि संध्याकाळी मी ना सटाण्याला जाणार होती तिथं गेल्यानंतर. तर हे बघा आम्ही घरी गेलो. तिथं मोरेनगरला गेल्यानंतर काही एवढं मला शूट करायला जमलं नाही, कारण ऋदूची थोडी किरकिर चालू होती ना. मग तिला झोपवलं. मी पण थोडीशी झोपली होती. मग उठलो, फ्रेश झालो, चहा घेतला आणि मग इकडं सटाण्याला जायला निघाली मी. कारण मी लग्नाला जाणार नव्हती, कारण ऋदूला आधीच थोडीशी कणकण चालू होती ऋदूची, आणि त्यात एवढा उन्हाळा. त्याच्यामुळे हे पण बोलले होते की तुम्ही काही लग्नाला येऊ नका. आणि दुसऱ्या दिवशी ते सकाळी लवकरच जाणार होते. त्याच्यामुळे आदल्या दिवशी रात्रीच त्यांनी मला लगेच सटाण्याला सोडून दिलं. हा बघा हा सटाण्याचा शिवाजी महाराजांचा मोठा असा पुतळा, शिवाजी पुतळा हेच नाव आहे त्या एरियाचं. आणि हे माझं माहेर म्हणजे सटाणा. तर आता आम्ही सटाण्यात एंट्री केली होती. ही माझी 10th स्कूल आहे. इथून जवळच आहे आता घर. हे बघा मी ना घरी पोचली होती आता. हे मी आणि ऋदू आलो होतो. हे बघा ऋदूच्या मावशी आल्या आता तिला घ्यायला. ऋदू ना पण नेमकी झोपून गेली होती, पण ती बरोबर थोडीशी गाडी थांबल्यानंतर तिला ना आणि मावशींचा आवाज आल्यानंतर बरोबर जाग आली. तर मग नंतर ती उठून गेली. हे बघा झोपलेली होती पहिले. मावशींचं बघा किती प्रेम होतं चाललंय तिच्यासाठी. मग आम्ही घरात गेलो, बसलो. ऋतू पण झोपच होते अजून ऋतूला. ती बघा झोपलेलीच होती. मावशी तर तिलाच घेत होत्या. तिच्या मम्मीला तर बघत पण नव्हत्या आणि विचारत पण नव्हत्या काही. ऋतू आली म्हणजे बस तिच्यासोबतच खेळायचं असतं त्यांना. हे बघा आम्ही तिघं बहिणी इथं बसलो होतो मग दिवाणवर. ही तिकडं बसलेले होते सोफ्यावर. ऋतूला पण आता उठलच ती. नंतर मग आईने चहा ठेवला आमच्यासाठी. मस्त चहा पिला आम्ही. आपल्याकडे तर पाहुणे आल्यावर चहा होतोच, मग तो टाईम कितीही झालेला असो, पण चहा हा पिला तरच मस्त वाटतं. ऋदू पण आता उठली आणि खेळायला लागली ती. मग स्वयंपाक काय करायचा हाच विचार चालू होता. यांना म्हटलं जेवून जा, तर ते पहिले तर नाहीच म्हणत होते. ते म्हणे मी घरी जाऊनच जेवण करेन. पण आई पण बोलली की जा जेवण करून. पप्पा तर काही अजून आलेले नव्हते. पप्पा उशिरा येणार होते, कारण 7-7:30च वाजले होते आणि पप्पांचा यायचा टाईम 8-9चा आहे ना, तर पप्पा नंतर येणार होते. मग मीच म्हटलं की चिकन आणून घेऊ आणि चिकन बिर्याणी करू, कारण काही एवढी जास्त भूक पण नव्हती. मग भावाला चिकन घ्यायला पाठवलं. तोपर्यंत मी आणि आई तर बाकीची तयारी करत होतो. त्यानंतर भावाने चिकन आणून दिलं आणि मग ते चिकन मी शिजत टाकलं. आणि मला ना मी स्वतःने केलेली साधी सिंपल बिर्याणी अशीच आवडते, त्याच्यामुळे घरी गेल्यानंतर ना मीच बनवते आईला म्हटलं. आणि ही इकडच्या कुकरमध्ये ना कृपाचं बिर्याणी होती, म्हणजे तिच्यासाठी चिकन राईस बनवत होती मी. तो तिच्यासाठी वेगळा बनवला होता, कमी तिखट.
फिक्कट आणि इकडच्या कुकरमध्ये ना चिकन शिजायला टाकलं होतं. मला एकदम साधी सिंपल अशी खिचडी टाईप बिर्याणी असते ना, ती ओलसर अशी खायला खूप आवडते आणि मला तशीच बनवायची होती. तर आईला म्हटलं मीच करेल, तू बाकीची थोडीफार मदत कर, असं मी आईला बोलली आणि मग मीच बनवली बिर्याणी. आणि मी माहेरी आली का जनरली गाऊनच वापरते, पण आता पहिलाच दिवस होता, जस्ट आलीच होती त्याच्यामुळे साडीवरच होती. आणि इकडे बघा बहिणी मस्त ऋदूशी खेळत होत्या, आई पण आणि बहिणी पण. ऋदू मोबाईलवरती वाटतं त्यांचा आणि इकडे हे ना मॅच बघत होते मोबाईलवर. मी आलेली होती का ते आलेले होते हेच मला कळत नव्हतं, कारण ते बसलेले होते आणि मी काम करत होती. असंच बोलली मी ते. त्यानंतर आईला म्हटलं तिखट वगैरे तूच टाक, कारण मसाल्याचं कळत नाही ना, त्याच्यामुळे म्हटलं आईला बोलली तिखट आणि ते तूच टाक बिर्याणीला, बाकीचं मी करते. त्यानंतर मग बिर्याणी केली, आमचे जेवणं झाले. नंतर ऋतूचं जेवण भरवून दिलं. नंतरचं जास्त शूट केलं नाही मी, जेवणं वगैरे झाले आमचे. त्यानंतर ऋदू मस्त खेळली थोड्या वेळ आणि नंतर हे निघून गेले होते मग मोरेनगरला, कारण त्यांना दुसऱ्या दिवशी ना जायचं होतं बाहेर. तर ते 2-3 दिवस बाहेर जाणार होते ना, म्हणूनच मी इकडं आली होती. ते नंतर जाणार होते मग दुसऱ्या दिवशी. माझा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिला असेल, तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढे तुम्हाला माहेरचे पण माझे थोडेसे व्लॉग येतील, ते पण बघा नक्कीच. हे बघा आता अशा पद्धतीने मी बिर्याणी केली होती. छान दिसते ना, अशीच आवडते मला. आता थोडी शिजू देईल आणि थोडी ओलसर असतानाच आम्ही खाऊ ती मस्त गरम गरम लिंबू टाकून. अशीच आवडते मला, त्या प्रॉपर बिर्याणी असते ना त्याच्यापेक्षा हीच जास्त आवडते मला, त्याच्यामुळे मग मी चालू हीच करून घेतली होती. त्यानंतर यांना वाढून दिलं. पप्पा पण आले होते, पप्पा हे जेवायला बसले, आम्ही जेवणं करून घेतले. आणि मी जरा मग सकाळपासून लवकर उठलेली, परत दिवसभराचा प्रवास, जरा मी पण थकली होती ना, त्याच्यामुळे नंतरचं मला एवढं शूट करायला जमलं नाही. आणि तुम्ही माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. इथेच मी आता व्हिडिओची एंडिंग करते. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.